We are trying to establish smart farm centers. These centers are primarily going to be managed by the community service organizations. The objective of this smart farm centers are that various services to the farmers are given at one doorstep, basically towards sustainable agriculture. So you will get, for example, a soil testing, drone services for application of pesticides, various mechanizations inputs, etc. सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना असलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बदलत्या हवामानामुळे होणारं नुकसान. याच्यासाठी आम्ही काय करतोय की या प्रोजेक्ट उन्नतीच्या मार्फत शेतकऱ्यांना सस्टेनेबल ॲग्रिकल्चरकडे कसं घेऊन जायचं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्ही त्यांना इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटबद्दल शिकवतोय. कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, याचा वापर कमी करून आपल्याला नैसर्गिक शेती कशी करता येईल BBF टेक्निकबद्दल सांगतोय. 150 मीटर पाऊस पडल्यानंतर सगळे शेत वाहून गेले, सगळं पिकाचं पण नुकसान झालं. पण आपल्या सरीवरंबा पद्धतीमुळे आपल्या पावसातलं जे पाणी आहे, आपल्या वावरातलं जे पाणी आहे, सगळं पाणी शेतातून बाहेर निघून गेलं आणि आपलं पीक कायम या चांगल्या एकदम बेटर कंडिशनमध्ये सध्या उभं आहे. या सरीवरंबा पद्धतीच्या फायद्यामुळे समजा ते पेरल्यामुळे हा फायदा झालेला आहे. आमच्या शेतामध्ये आम्ही सगळ्यात आधी समजा सर्वात प्रथम आमच्या APC मध्ये 500 फार्मर जोडलेले आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना माती परीक्षण सांगितलेलं आहे. सर्वात आधी आपल्या शेतीचं पोत खूप बिघडत चाललेलं आहे. त्यामध्ये माती परीक्षण करताना तर आम्ही फ्रीमध्ये ते माती परीक्षण सर्व शेतकऱ्यांना करून दिलेलं आहे. तर माती परीक्षण करताना जो रिपोर्ट येते त्याच्यामध्ये खताच्या मात्रा दिलेल्या आहेत. तर खताच्या त्या मात्रा त्या प्रमाणात दिल्या तर ते पण खत नियोजन जर शेतकऱ्यांना समजलं ते पण सोयीस्कर झालेलं आहे. तसंच आर्या शेती ॲप हे आम्ही शेतकऱ्यांना डाउनलोड करून दिलेलं आहे. तर ते घर बसल्या पाहू शकतात की आपल्या शेतामध्ये आपल्या शेतीचं कुठं पाणी जास्त प्रमाणात झालेलं आहे किंवा कुठल्या अळीचा आपल्या पिकांवर अटॅक आलेला आहे. तर ते शेतकरी घर बसल्या ते पाहू शकतात. माती परीक्षण केल्यानंतर थोडंसं खताची मात्रा वगैरे सगळी आमच्या लक्षात आली आणि थोडंसं पैसे पण वाचले आहे की नाही. रासायनिक म्हणजे घटकापासून थोडं दूर गेलो, पैसे पण वाचले आणि याचा पण खूप सारा फायदा झालेला आहे. या प्रोजेक्ट उन्नती अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना ड्रोननी फवारणी फ्रीमध्ये करून देतोय. मग आमच्या इथे ड्रोनची फवारणीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचे फायदे असे की या फवारणीमुळे वेळेची बचत होते, 80% पाण्याची बचत होते, लेबरचा खर्च वाचतो, सर्व इकडे सारखी फवारणी होते. यामध्ये एका एकरामध्ये फक्त 10 मिनिटच लागतात फवारणी करण्यासाठी. याच्यात GPS असल्यामुळे सर्वत्र सारखी फवारणी होते. साधी फवारणी करायची असली तर त्यासाठी 3 व्यक्ती लागतात, एक फवारणीसाठी, एक स्पेशल पाणी येण्यासाठी आणि एक औषध बनवासाठी. असे तीन व्यक्ती लागतात. आणि ट्रॅक्टरनं जर करायची असली तर त्यासाठी म्हणजे 4 व्यक्ती लागतात. कसं म्हणजे वायरिंग असते ते आणण्यासाठी, हे फवारण्यासाठी. आणि त्यामुळे आपल्या पिकाचं पण हानी होते वायर ओढल्यामुळे. आणि वेळेची म्हणजे इथं कसं आहे 10 मिनिटात एक एकर होते. साध्या फवारणीसाठी 2 तास तरी लागतात, कमीत कमी 2 तास लागतात. आमच्या फील्ड स्टेशनला आम्ही फायलोचं वेदर स्टेशन लावलेलं आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून आम्हाला आज किती वेगाने पाऊस येत आहे, किती MM पाऊस होत आहे हे आणि हवा किती प्रमाणात आहे हे सगळं आम्हाला हे ॲपमुळे माहिती मिळत आहे. आमच्या APC मध्ये आम्ही ट्रायकोडर्मा पण उपलब्ध करून देत आहे. ट्रायकोडर्मा आम्ही स्वतः बनवतो आमच्या APC मध्ये आणि त्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. याशिवाय काय झालंय, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्यामुळे शेतीचा म्हणजे जे जमिनीचा पोत आहे ते पूर्ण खराब करून टाकलेला आहे. प्रोडक्टिव्हिटी पूर्ण कमी झालेली आहे. सोयाबीनचं जे उत्पन्न आधी व्हायचं ते आता सध्या होत नाही आहे. पूर्ण प्रोडक्टिव्हिटी रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे म्हणजे संपून टाकलेली आहे. आणि म्हणजे सगळं ऑर्गॅनिक समजा हे आणि आपल्या नैसर्गिक कल्चरनुसार नैसर्गिकरित्या विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि पुढच्या पिढीला सुद्धा चांगल्यात चांगलं समजा आपल्याला खाद्य चांगलं समजा आपली जमीन मिळावी या दृष्टीने आमचा एक प्रयास आहे. And the beauty of this is that no one single enterprise is going to actually contribute for the services. Various different organizations are going to collaborate and establish this centers. That's the beauty of it. So it's a collaborative effort for the betterment of farming community.